हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या केसांचं सिक्रेट. तर मी हे ऑइल यूज करत आहे, खूप दिवसापासून यूज करत आहे. कसं बनवायचं? घरातले फक्त 3 इन्ग्रेडियंट मी यासाठी यूज करणार आहे आणि इतकं सुंदर असं ऑइल तुमच्यासाठी तयार होणार आहे. तर हे ऑइल बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 इन्ग्रेडियंट कोणते ते मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आपल्या घरातच अवेलेबल असते ही लवंग, 4 ते 5 लवंगा, मेथीचे दाणे आणि सुकलेलं देवाच्या समोर ठेवतो आपण जास्वंदाचं फूल. त्याचा रियूज पण होतो, देवाला पण व्हायला होतं. नंतर पण हे सुकलेलंच वापरायचं, ओलं वापरायचं नाही. कारण की ओल्याने काय होतं, ते तेलात टाकलं त्यात तडतडतं आणि आपल्या अंगावर किंवा हाताला वगैरे भाजण्याची शक्यता असते. हे ऑइल आहे ना मी बनवणार आहे, हे मी खूप दिवसापासून यूज करत आहे. ह्याने काय होतं, मसाज पण होतो चांगला आपल्या स्काल्पचा आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि एक आल्हाददायी मसाज केल्यामुळं ना आपल्या केसांच्या रूटला छान असा फील येतो. तर ह्यासाठी जास्त काहीही यूज करायचं नाही. फक्त आपल्या घरी असलेला तेल, कोणतं, पॅरेशूटचं नारळाचं तेल, ते पॅनमध्ये टाकायचं आहे. मी ज्या वेळेस मसाज करायचे आहे त्यावेळेसच तयार करत असते तेल. तुम्ही हे एकदाच बनवून पण ठेवू शकतात. मी 2 ते 3 वेळेस यूज होईल याप्रमाणे बनवत असते. तर मी थोडंसं अजून टाकलेलं आहे. तर मग आता ह्यामध्ये आपण तेल जितकं घेतलं आहे ना त्याच्या निम्मच मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. मी ते 2 टेबलस्पून मोजून टाकत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर 2 ते 4च लवंगा टाकायच्या आहेत आणि हे वाळलेलं जास्वंद. तर हे मेथीचे दाणे ना तेल थोडंसं जास्त कडक होऊन द्यायचं नाही, करपले नाही पाहिजेत. गॅस थोडा कमी करायचा, जेणेकरून हे आपले मेथीचे दाणे करपणार नाहीत. असे गोल्डन कलरचे होईपर्यंत ह्याला हलवत राहायचं. त्यानंतर हे आपण टाकलं आहे जास्वंदाचं वाळलेलं फूल आणि लवंगा टाकले की गॅस थोडा लगेच बंद करायचा. कारण की लवंगा ना फुटतात आणि त्या अंगावर ताड उडतात. त्यामुळे काय करायचं, लगेचच गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण मिश्रण हलवून व्यवस्थित ढवळून घ्यायचं तेलामध्ये. हे तेल अतिशय सुंदर आहे. हे तुम्ही फक्त 1 महिना वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट लगेच दिसायला सुरुवात होईल. लगेच तुम्ही आज लावलं की उद्याच तुमची केस गळणार नाही असं नाही होणार. निदान 4 आठवडे तरी तुम्हाला हे तेल कंटिन्यू यूज करावं लागेल. म्हणजे नहायच्या आदल्या दिवशी तुम्ही मसाज करायचा. तेल लावायचं, नहाल्यानंतर लावायचं नाही. आदल्या दिवशी ह्याने चांगला मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवायचे. असं म्हणतात की तेल लावल्याने केस चांगले राहतात, पण माझ्या मतानुसार ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे त्याच्या 2 ते 3 तास अगोदर तुम्ही ह्या तेलाने मसाज करू शकतात किंवा संध्याकाळी केला तर अतिउत्तम. पण तेल लावून दिवसभर चिपचिप असं त्यावरती डस्ट बसतं, त्यामुळे तुमचे रूट असतात ना ते खराब होतात. तर हे आपलं तयार आहे तेल. हे तेल तुम्ही नहायच्या अगोदर वापरा. हे माझ्या केसांचं सिक्रेट आहे, मी ते शेअर केलेलं आहे. असेच सिक्रेट मी तुमच्यासमोर आणणार आहे, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.